आज एक राष्ट्रीय विषय पाहूयात। खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे अजिबात टाळू नका। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राष्ट्रविरोधी मोदींचे कट्टर टीकाकार जॉर्ज सोरोस यांनी आर्थिक मदत पुरवली? हा प्रश्न आम्ही नाही विचारत। या मुद्द्यावरून आज लोकसभा आणि राज्यसभा 2 वेळा तहकूब झाली आहे आणि याशिवाय भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीच हा मुद्दा चव्हाट्यावर आणलाय। दुबेंनी तर एक्स या समाज माध्यमावर अत्यंत तिखट प्रश्न सुद्धा विचारलेत। हे प्रश्न त्यांनी शुक्रवारी विचारलेत, पण एकाही काँग्रेस नेत्यानं हे आरोप फेटाळले नाहीयेत आणि त्यामुळे हे जॉर्ज सोरोस कोण आणि खरंच त्यांच्या संघटनेचे सोनिया गांधी किंवा राहुल गांधींशी संबंध आहेत का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आपण याच विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या सर्व विषयावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर। भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांचा एक्स या समाज माध्यमावरचा संदेश पाहूया। 6 डिसेंबरला संसदेत भाषण केल्यावर त्यांनी हा संदेश लिहिलाय आणि यात ते म्हणतायत की मी काँग्रेसला प्रश्न विचारतच राहणार। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खर्च जॉर्ज सोरोस यांनी दिला की नाही? सोरोसने 1000 भारतीय विद्यार्थ्यांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च केला, त्यात काँग्रेसच्या किती नेत्यांच्या मुलांचा समावेश होता? दुबे यांच्या या हल्ल्यामुळे काँग्रेस तर गांगरलीच, पण अगदी अमेरिकन सरकारलाही याची दखल घेऊन हे आरोप निराधार असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं। दुबेंच्या भाषणामुळे काँग्रेस पुरती गांगरलीय। काल आणि आजही दुबेंनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरोधकांनी त्यांना बोलू दिलं नाही, असा आरोप दुबे करतायत। पण दुबे ज्या जॉर्ज सोरोस नावाच्या माणसाच्या मागे लागलेत ते नेमके आहेत तरी कोण आणि दुबेंचे नेमके आरोप आहेत तरी काय, ते एकदा पाहूयात। तर हे जॉर्ज सोरोस यांचा जन्म 1930 मध्ये हंगेरीमध्ये झाला। ते धर्मानं ज्यू आहेत। नाझी अत्याचारांपासून बचाव व्हावा यासाठी ते 1947 मध्ये इंग्लंडमध्ये दाखल झाले। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेटर आणि रेल्वे पोर्टर म्हणून सुद्धा काम केलं। हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार 1969 मध्ये सोरोस यांनी डबल ईगल नावाचा एक हेज फंड सुरू केला। हेज फंड म्हणजे स्टॉक मार्केट मधला एक प्रकार आहे, तो पुन्हा केव्हा तरी समजावून सांगू। पण सोरोस यांनी स्टॉक ब्रोकर म्हणून सुरुवात केली, एवढंच लक्षात ठेवा। या फंडातून त्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आणि मग त्यांनी 1970 मध्ये सोरोस फंड मॅनेजमेंट नावाचा दुसरा फंड सुरू केला। या फंडातून मिळालेल्या पैशाची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते। आपल्या बुद्धिचातुर्यानं त्यांनी अब्जावधी रुपयांची कमाई केली। आता 1979 ते 2011 या काळात त्यांनी आपल्या उत्पन्नातून तब्बल 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम वेगवेगळ्या सामाजिक कार्यासाठी दान केल्याचं बोललं जातं। त्यांनी 1984 मध्ये ओपन सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली। जगातल्या 120 पेक्षा जास्त देशांमध्ये न्याय, लोकशाही आणि मानवाधिकार मूल्यांची जोपासना करण्यासाठी ही संस्था कार्य करते, असं तिच्या वेबसाईटवर लिहिलंय। जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर अदानी समूहाचे समभाग कोसळले। याला काँग्रेसनं नेहमीप्रमाणे राजकारणाचा मुद्दा बनवला। मग फेब्रुवारी 2023 मध्ये सोरोस म्युनिक इथं झालेल्या एका परिषदेत या विषयावर बोलले आणि त्यांनी अदानी यांच्या कंपन्यांवर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली। ते लोकशाही विरोधी असल्याचं सोरोस बोलले आणि अदानी प्रकरणानंतर भारतात खरी लोकशाही प्रस्थापित होईल असंही ते म्हणाले होते। आता या अदानी प्रकरणानंतर भारतात खरी लोकशाही स्थापित होईल हे त्यांचं वाक्य हे काँग्रेसला फायदा मिळवून देणारच होतं आणि त्यामुळे सोरोस हे काँग्रेसच्या जवळचे आहेत असा आरोप भाजपने केला। सोरोस यांनी स्थापन केलेल्या संघटनेसोबत सोनिया गांधी यांचे संबंध असल्याचा आरोप भाजपचे खासदार आणि मंत्री किरेन रिजिजू यांनी केलाय। आता रिजिजू यांचा आरोप कुठून आला ते पाहूया। फोरम ऑफर द डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक म्हणजेच FDLAP नावाची एक संघटना आहे। या संघटनेला जॉर्ज सोरोस फाउंडेशन आर्थिक रसद पुरवते। सोनिया गांधी या संघटनेच्या को प्रेसिडेंट म्हणजे सह अध्यक्ष असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केलाय आणि ही संघटना काश्मीरला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याच्या मागणीचा पुरस्कार करते। सोनिया गांधी या देशात राहून राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांसोबत काम करत असल्याचा भाजपाचा आरोप आहे। हा आरोप काँग्रेसच्या जिव्हारी लागल्यामुळेच त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ माजवून भाजपाच्या खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा खासदार करतायत। आता आरोप काहीही असो,
कोणीही आरोप करू शकतं, पण जर राष्ट्राच्या हिताला बाधा पोहोचणारे आरोप असतील तर काँग्रेसच्या नेत्यांनी लगेच समोर येऊन याचं खंडन करायला हवं. नेहमी त्यांच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट या पत्रकार परिषद घेऊन पेपर दाखवत फिरतात. मग आता सोरोस फाउंडेशन आणि सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांचा संबंध नसल्याचे पुरावे ते आता देशासमोर का ठेवत नाहीयेत, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतोय. असो, आम्ही आज एक राष्ट्रीय प्रश्नावर व्हिडिओ केलाय. जिथे राष्ट्रहिताचा प्रश्न येईल तिथे घेऊन टाक व्हिडिओ बनवून प्रेक्षकांसमोर खरी माहिती ठेवणार. त्यामुळे तुम्हाला आमचा हा प्रयोग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आम्ही तुम्हाला जाणते करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर काय चाललंय याची थोडक्यात माहिती देण्यासाठी केलाय. या व्हिडिओबद्दल आणि एकूणच या सर्व विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.